बोरिवली पश्चिमेतील गोराईमधील पाणी टंचाईची हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे। पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत दिवसातून 2 वेळा 10 टँकर्सने पाणी पुरवठा करण्याचे निर्देश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिलेले आहेत। गेली 10 वर्ष सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी इथे असूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असल्याचं रहिवाशांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं। त्यांच्याशी संवाद आमच्या प्रतिनिधींनी साधला, पाहूया। मुंबईच्या जवळच असलेल्या गोराई भागात सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे आणि या नागरिकांनी आपली ही समस्या मुंबई उच्च न्यायालयापुढे मांडली। यावर आज सुनावणी झाली आणि त्यांना दिलासादायक असा निकाल हायकोर्टाने दिलाय। काय नेमका हायकोर्टाने म्हटले आपल्यासोबत हे स्वतः नागरिक आहेत आणि या नागरिकांच्या हातात पाण्याच्या बॉटल्स आहेत। या पाण्याच्या बॉटल्समध्ये सध्या तिथं होणारा जे पाणी पुरवठा आहे त्यांना हेच पाणी पिण्यासाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी वापरावं लागतंय। स्थानिक रहिवासी आहेत संघटनेचे, तुम्ही सांगा नेमक्या काय समस्या आहेत आणि हायकोर्टात तुम्ही कशासाठी आला होता? आमच्या गावात पाण्याचा जे प्रॉब्लेम आहे ते काही वर्षापासून आहे, म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरपासून, आणि कित्येकदा पत्रव्यवहार झाला, मोर्चे काढले तरी आम्हाला काहीच त्याच्यावरती उपाय मिळत नव्हता। सक्शन टँकचं त्यांनी बीएमसीने प्रपोजल जे केलेलं आहे ते एवढ्या स्लो प्रोसेसने चाललं होतं की आम्हाला पाण्याचा एवढा त्रास होता। आता हे विहिरीचं पाणी आहे, हे ज्या बॉटलमध्ये आहे विहिरींचं पाणी आहे। या विहिरींच्या पाण्यावरती लोकांना जगावं लागते, कारण सर्व घरांपर्यंत पाणी पोचत नाही आणि सर्वांकडे बीएमसीचे नळाचे कनेक्शन पण नाही। पण ते कर्तव्य आहे बीएमसीचं की सर्वांकडेच साफ आणि शुद्ध पाणी पोचावं। कोर्ट ने क्या कहा है, किस तरह से वाटर सप्लाई देने के लिए गोराई गांव में? देखिए, कोर्ट ने बहुत भारी ऑब्जर्वेशंस किए हैं बीएमसी पर। उन्होंने बीएमसी ने ओरली हमको कमिट किया था कि वो 4 टैंकर्स भेजेंगे डेली, लेकिन फॉर 2000 फैमिलीज इट इज़ नॉट इनफ। कोर्ट ने भी यही कहा। कोर्ट ने कहा कि 4 टैंकर्स आर नॉट इनफ। उन्होंने कहा है कि 10 टैंकर्स आपको भेजने पड़ेंगे डेली, सुबह, दोपहर और शाम को। ये डायरेक्शन भी उन्होंने बीएमसी को दिया है और कहा है कि जब तक सक्शन पंप और टैंक कंस्ट्रक्ट नहीं होता तब तक आप 10 टैंकर्स उनको डेली भेजिए, सुबह, शाम और दोपहर को। कॅमेरामन हेमंत कदम सामे राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।